आता दररोज पाणी कमी प्यायचं म्हणजे फक्त तहानच नाही, तुम्ही तुमचं शरीरातून डॅमेज करत चाललात. हो. हे एव्हरीवन, मी डॉक्टर आशुतोष जाधव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की कमी पाणी पिल्याने आपण शरीराला किती नुकसान करतो. आता सर्वात पहिलं नुकसान म्हणजे किडनीवरती ताण पडतो. हो. कमी पाणी म्हणजे टॉक्सिन्स नीट बाहेर जात नाही आणि त्यामुळेच तुम्हाला किडनी स्टोन्स, सतत इन्फेक्शन ही सगळी लक्षणे दिसायला लागतात. आता दुसरं होणारं नुकसान म्हणजे सतत थकवा आणि चक्कर. डिहायड्रेशनमुळे मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला सतत थकवा आणि चक्कर जाणवायला लागते. तिसरं होणारं नुकसान म्हणजे तुमची स्किन ड्राय व्हायला लागते आणि एजिंग लवकर होते. त्वचेचं नॅचरल मॉइश्चर कमी म्हणजे डलनेस आणि व्रिंकल्स लवकर दिसायला सुरुवात होते. चौथं नुकसान म्हणजे तुमचं डायजेशन बंद होऊन जातं. हो, कमी पाणी पिल्याने ॲसिडिटी वाढते, कॉन्स्टिपेशन व्हायला सुरुवात होते, ब्लोटिंग देखील तुम्हाला जाणवायला सुरुवात होते. 5वं आणि सर्वात महत्त्वाचं होणारं नुकसान म्हणजे तुमच्या हार्टवरती ताण पडतो आणि बीपी देखील वाढायला लागतो. हो, आता रक्त घट्ट होतं पाणी कमी असल्यामुळे, तर हार्टला पंप करायला देखील जास्त मेहनत करावी लागते. आता तुम्ही म्हणाल आपण यावर काय करायला हवं? यावर काय उपचार असतील किंवा काय आपण प्रिकॉशन्स घ्यायला हवे? तर दिवसाला 2.5 ते 3 लिटर तुम्ही पाणी प्यायला सुरू करा. सकाळी उठल्यानंतर 2 कोमट ग्लास पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. तिखट, खारे पदार्थ जरा कमी खायला हवे. तुम्ही बाहेर पडताना फोनसोबत पाण्याची बाटली ठेवायचं विसरू नका. आता थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाढवलं, तर शरीर तुमचं तुम्हाला मोठे परिणाम दाखवायला सुरू करतो. हायड्रेशन ही सर्वात प्रभावी हॅबिट तुम्हाला लागलीच पाहिजे. मी डॉक्टर आशुतोष जाधव, तुमचं हेल्थ माझं मिशन. तुम्हाला व्हिडिओतील माहिती आवडली असेल आणि अशाच आरोग्यविषयक माहितींना तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल, तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक